हॅलो, विजन पोलीस या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? अभ्यास करताय ना? सध्याला जे एक्झाम आहेत आता मुंबईचे आहे किंवा जे झाले आहे किंवा इन फ्युचर साठी आता जे भरती सुटणार आहे त्यासाठी अभ्यास चालू ठेवा. काही मुलांचा जो रिझल्ट चांगला लागलाय, काही मुलांचा अति चांगला लागलाय. ज्या मुलांचा रिझल्ट चांगला लागला नाही किंवा ह्या टर्म मध्ये ज्याचा लिस्ट मध्ये नाव आलं नाही त्या मुलांनी खचून जाऊ नका. तुमच्यासाठी ईश्वराने काहीतरी वेगळं ठरवून ठेवलं असेल. तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करत असेल, ईश्वराने तुमच्यासाठी काहीतरी एक मोठा वेगळा विचार करून ठेवला असेल. त्यासाठी खचून जाऊ नका, मोटिवेट राहा आणि तुमच्या अभ्यासात सातत्य ठेवा. किंवा मेरिट लिस्ट मध्ये माझं नाव आलं नाही म्हणून खचून जाऊ नका. पोलीस भरती जरी झाला नाही तरी ईश्वराने तुमच्यासाठी खूप मोठ्या गोष्टी ठेवल्या असेल अजून, त्याचाही वेट करत जावा. सगळ्या गोष्टी तुमच्याच दिशेने आणि पॉझिटिव्ह होणार आहेत आणि तुम्ही सुद्धा पॉझिटिव्ह राहा. आज आपण रायगड जिल्ह्याचा गणिताचं विश्लेषण पाहणार आहोत क्वेश्चन पेपर मधला पोलिसांसाठी. आणि तो क्वेश्चन पेपर 10 तारखेला घेण्यात आला होता, म्हणजे काल परवा दिवशी हा पेपर घेण्यात आला होता. त्याचा आज आपण फक्त गणिताचं विश्लेषण पाहणार आहोत. शॉर्टकट पद्धतीने मी कशा प्रकारे सोडवायचा, त्यानंतर कन्सेप्ट सगळ्या जर आपले क्लिअर होत गेले तर आपल्याला शॉर्टकट सगळ्या गोष्टी येत जातात. बघा आता क्वेश्चन पहिला काय, 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची एकूण बेरीज किती? ह्याला तर मुलं तोंडपाठ केलेले असतात, सांगायची गरज आहे का याला? सर काय याचं उत्तर 50. सर कशा प्रकारे 1 ते 50 संख्येची बेरीज, 1 ते 100 संख्येची बेरीज काढायचे, मग लास्टची संख्या गुणिले त्यानंतरची संख्या छेद 2 दिसतंय. मग किती येतं हे बघा, 100 102 101 छेद 2 बे का बे 50 100 50 गुणिले 100 जर केला तर 50 येतो. हे पाठ असतं असे क्वेश्चन मुलांना. त्यानंतर हा क्वेश्चन म्हणजे रायगडच्या क्वेश्चन पेपर मध्ये सोलापूर ग्रामीण चालक पोलीस साठी जे क्वेश्चन पेपर होता गणिताचा, त्यात खूप क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. मी सांगतो तुम्हाला कोणते क्वेश्चन रिपीट झाले. बघा आता दुसरा क्वेश्चन काय, व्यासपीठावर असलेला सोपा क्वेश्चन आहे. व्यासपीठावर असलेल्या 9 पाहुण्यांनी, व्यासपीठावर म्हणजे माहिती आहे आम्ही 15 ऑगस्ट आता येणाऱ्या 15 ऑगस्टला आम्ही शाळेमध्ये अतिथी प्रमुख पाहुणे बोलवले असतो. मग त्या 9 पाहुण्यांनी प्रत्येकाने एकदा हस्तांदोलन केले, म्हणजे काय केलं, सेकंड केलं. पुढे बघा तर एकूण किती हस्तांदोलन झालं किंवा होते. बघा आता कशा प्रकारे सोडवायचं, तेव्हा एकूण व्यक्ती किती आहेत 9. करायचं का हे अशा प्रकारचे क्वेश्चन जर आले तर सोडवायचं कसं, एकूण व्यक्ती गुणिले त्या व्यक्तीपेक्षा 1 मायनस करायचा, त्यात 8. बुद्धी कळतं का? एकूण व्यक्ती गुणिले 1 मायनस करा, त्यातलं एकूण व्यक्तीतलं 1 मायनस केल्यावर आता किती 8 छेद 2 बे चौक 8 9 चौक 36. ऑप्शन क्रमांक दुसरा बी हा ऍक्युरेट आन्सर आहे. क्वेश्चन तिसरा काय म्हणते बघा, हा क्वेश्चन रिझनिंगचा आहे म्हणजे बुद्धिमत्ताचा आहे. काय म्हणते तिसरा क्वेश्चन, सोबतचे एक त्रिकोण दिले आहे, सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोणाची संख्या किती? खूप सोपा क्वेश्चन आहे. कशा प्रकारे सोडवायचं एकदम शॉर्टकट मध्ये सांगतो, कन्सेप्ट सुद्धा सांगून जाईल म्हणजे कशा प्रकारे. इथं काय मुलं काय करतात, हा आकृती मोजतात, हा 1 2 3 4 5 6 एकूण 6 आकृती आहेत. मग त्यांनी या 6 संख्येच्या 1 + 2 अशा प्रकारे सोडवतात. तेव्हा 1 + 2 + 3 अशा प्रकारे सोडतात. त्याला अशा प्रकारे सोडवायचं नाही, डायरेक्ट किती आहेत, एकूण किती त्रिकोण आहेत मोजून घ्यायचं, 1 2 3 4 5 6. तेव्हा 6 गुणिले पुढचा येणारी संख्या 7 छेद 2. समजतं? सोडवायचं कसं, असं बेरीज करत बसायचं नाही. एकूण आकृती त्रिकोण किती आहेत, 1 2 3 4 5 6 ठेवलं गुणिले त्यानंतरची संख्या 6 गुणिले 7 छेद 2 बे त्रिक 7 7 त्रिक 21. संपला विषय. समजतंय? व्हिडिओ जर गणित जर समजत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. ठेवा. तर काही मुलं म्हणत असेल सर अशा प्रकारे लाईन आल्यावर कशा प्रकारे सोडवायचा किंवा अशा प्रकारे लाईन आल्यावर कशा प्रकारे सोडवायचा, ह्याचे सगळे शॉर्टकट ट्रिक पोलीसवर ते लवकरात लवकर उपलब्ध होईल तुम्हाला. समजता कशा प्रकारे सोडवलंय? आता क्वेश्चन नंबर 4 बघा, कशा प्रकारे सोडवायचा. खूप सोपे क्वेश्चन आहेत रायगडला. कशा प्रकारे सोडवायचा कन्सेप्ट वाईज बघू आम्ही.
म्हणजे शॉर्टकट बघायचं आहे आपल्याला, पण आधी आपले कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया प्रत्येक क्वेश्चन मध्ये कशा प्रकारे सोडवायचा. बघा आता क्वेश्चन नंबर 14 कशा प्रकारे सोडवायचा. तेव्हा काय म्हणलंय, आधी शाब्दिक गणितामध्ये काय करायचं, व्यवस्थित प्रश्न वाचून घ्यायचा. दोन संख्येची बेरजेची चौपट बरोबर 112 आहे. तेव्हा आता मी काय करणार, समजा काय समजायचंय, समजा ती दोन संख्या एक्स व वाय मान. ओके, मान इथपर्यंत कळतं. पुढे काय करू शकतो बघा, दोन संख्याच्या बेरजेची चौपट बरोबर 112 आहे. तुम्ही काय करू शकतो, x अधिक y बेरजेचे चौपट म्हणजे याला गुणिले 4 करू शकतो. या दोघांचा आम्ही चौपट जर काढायची असेल किंवा वर्ग जर काढायचे असेल, वा वर्ग काढायचे जर काय करू शकतो, मी गुणिले 2 करतो. म्हणजे त्या संख्येचा गुणाकार त्याने ज्या संख्येचा आपल्याला वर्ग काढायचे त्याला 2दा गुणतो. म्हणजे आता 4 गुणिले, आता 4चा वर्ग काढायचा म्हणजे 4 गुणिले 4 करतो. माझा चौपट म्हणजे काय करतो, 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 अशा प्रकारे करतो. चौपट म्हणजे असं इथं त्याच्या बेरजेचं चौपट म्हणजे गुणिले 4 बरोबर काय होतो 112. इथपर्यंत कळतं. पुढे काय म्हणलं ते आहे, यापैकी एक संख्या 15 आहे तर दुसरी कोणती. समजा मग अजून इथं काय म्हणलं, x बरोबर काय म्हणतोय, x किंवा y कोणत्याही संख्याला तुम्ही 15 म्हणू शकता. इथं x ला आम्ही 15 मानलं, मग इथं त्याची किंमत ठेवा 15 अधिक y बरोबर इथपर्यंत आहे का, कंसात ठेवा गुणिले 4 बरोबर 112. मग मी काय करू शकतो, हा गुणाकार इकडे आल्यावर काय होतो, भागाकार अधिक y बरोबर 112 छेद 4. 4 1 4 बरोबर आहे. 4 2 8 किती राहतात, 3 राहतात. 4 8 32. मग 15 अधिक y बरोबर 28 झाला. मग y बरोबर हे 28 वजा 15 बरोबर किती राहतात, 13. मग मी x ची किंमत काढली, y बरोबर आपल्याला काय येणार आहे 13. मग दुसरी संख्या विचारली, समजा मी त्या दोन संख्या x आणि y काढून मानलं होतं बरोबर, x आणि y मानलं होतं. लक्ष आहे का इथं खाली बसलेल्या मुलांचं व्यवस्थित इकडे लक्ष द्या. x आणि y बरोबर इथं आम्ही मानलेलं होतं, दोन संख्या x आणि y मानलं होतं. त्यापैकी एक संख्या, एक संख्याला काय x मानले ऑलरेडी. मग y बरोबर किती होणार आहे, आता जे काढलं मी 13. समजतं इथं व्यवस्थित. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 14 डी हा ॲक्युरेट आहे. समजते व्यवस्थित. आता क्वेश्चन नंबर पुढचा बघायचा आपल्याला. क्वेश्चन नंबर 5 बघा कशा प्रकारे सोडवायचा आहे. खूप सोपे क्वेश्चन आहे. फक्त आपल्याला बेसिक जर कन्सेप्ट व्यवस्थित माहित असेल तर सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित सुटून जातात. अदरवाईज मग ह्याच क्वेश्चन मध्ये अडकून राहतो आम्ही. ओके. आणि दुसरी गोष्ट, जे मुलं अभ्यास करताय त्यांनी फक्त तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. कोण काय करतंय किंवा कोण काय बोलतंय काही असेल त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. तुमचा फोकस हा तुमच्या एम वर असला पाहिजे, तरच तो एम बरोबर लागतो. नाहीतर तुमचा फोकस भले तिथं असेल तर तुमचा एम सुद्धा साईडला राहतो, तुमचा ध्येय साईडला राहतो, सगळ्या गोष्टी साईडला होऊन जातात. कुठेतरी कंपनीत आपल्याला 10-12 जणांत काम करावं लागेल. मग क्वेश्चन नंबर पुढचा बघा आता 5वा. तेव्हा एका संख्येला 9 ने भागल्यास, हा क्वेश्चन रिपीट झालाय, खूप वेळा रिपीट झाल्यावर, एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी किती उरतंय, 5 उरतंय. क्वेश्चन खूप सोपं आहे. पुढे बघा, व 7 ने भागल्यास बाकी 3 उरतंय. तर ती संख्या कोणती. 9 ने भागल्यास बाकी किती उरतंय, 5. आणि 7 ने भागल्यास बाकी किती उरतंय, 3. किती बघा, या 9 मध्ये जर 5 वजा केलं तर किती राहतंय, 4 राहतंय का. पुढे बघा, 7 मध्ये 3 गेल्यावर किती राहतंय, 4 राहतंय. म्हणजे डिफरन्स दोघांचा किती आहे, सारखा आहे. समजतं डिफरन्स कसा आहे दोघांचा, व्यवस्थित सारखा आहे. मग काय करायचं बघा, ज्या संख्येने भागल्यास बाकी उरतंय त्या दोन्ही संख्येची लसावी काढायची. म्हणजे 9 ने भागल्यास 5 उरतंय आणि 7 ने भागल्यास 3 उरतंय. मग या दोन्ही संख्येची लसावी काढायची. 9 आणि 7 ची लसावी कशा प्रकारे काढणार, सर 9 आणि 7 मग विषय माहिती त्यांची लसावी निघते का, नाही निघते. लसावी म्हणजे शॉर्टकट मध्ये काय, दोघांच्या पाड्याची संख्या सुरुवातीला असली पाहिजे. सुरुवातीला म्हणजे काय, आता समजा या दोघांच्या पाड्याची, आता समजा हा 2 4 6 8 अशा प्रकारे. मग 4 च्या पाड्यात 4 8
4 8 12 त्यानंतर 16 अशा प्रकारे आहे. ह्यात सुद्धा 10 12 16 ह्यात सुद्धा आहे. आता या दोन पाड्यापैकी कॉमन कोणते कोणते संख्या आहेत बघा. हा 4 दोन्ही कॉमन आहेत आहे का. त्यानंतर 6 नाही. 8 सुद्धा दोन्ही कॉमन आहे. त्यानंतर 12 सुद्धा कॉमन आहे आणि 16 सुद्धा कॉमन आहे. इथे 14 येतं मी लिहिलं नाही. मग पुढे बघा. आता ह्या सगळ्या कॉमन पैकी सुरुवातीचं कॉमन कोणतं आलंय 4 आणि 4 म्हणजे काय 2 आणि 4 ची लसावी किती आली समजते बरं. 2 आणि 4 ची लसावी किती आली 4. पुढे बघा मग याची लसावी किती येते 9 आणि 7 ची 63. 9 सत्ते 63 7 9 63 दोन्ही दोघांमध्ये कॉमन येतं. हो सर मग आता 63 आलं. एवढंच काम करायचं बाकी काहीच करायचं नाही. हो सर मग आता आन्सर कसं येणार तेव्हा 63 जे आधी आम्ही वजा कॉमन केला होता तो वजा करायला 4 मग किती राहतो 59. काहीच काम नाही. सोपं क्वेश्चन. एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी किती होते 5. दुसऱ्या संख्येत 7 ने भागल्यास बाकी किती होते 3. मग या 59 ला भागून बघा तेव्हा 59 भागिले किती 9 ने भागल्यास 9 1 9 9 सक्का 54 बरोबर आहे. 9 सक्का 54 किती राहतात 5 राहतात का बाकी. हो सर राहतात. अशा प्रकारचं गणित जर आलं तर व्यवस्थित लसावी झटक्यात लसावी निघतंय. जास्त पहिले सुरुवातीचा कॉमन डिफरन्स बघायचा. सुरुवातीचा कॉमन संख्या बघायचा. क्वेश्चन नंबर 6 बघा कशा प्रकारे सोडवायचा. आता सोपे सोपे क्वेश्चन आले. रायगडला महाराजांच्या कृपेने सोपे सोपे क्वेश्चन आले तुम्हाला बघा. आता पण जेव्हा रायगडात तुम्ही पोलीस व्हाल तेव्हा रायगडाची सुरक्षा व्यवस्था अतिक्रमण सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित पार पाडायच्या. इथे बघा 9 पेन्सिलीना 13.50 रुपये पडतात. पेन्सिलीना म्हणजे खूपच स्वस्त आहेत म्हणजे पाठीवर लिहायची पेन्सिल असेल. पुढे बघा तर 54 रुपयात किती डझन पेन्सिली येतील. आता सर डझन म्हणजे काय. एका डझन मध्ये किती क्वांटिटी असतं. एक डझन मध्ये 12 क्वांटिटी असतं. केळे घेतला किंवा आंबे घेतला किंवा कशाही प्रकारे डझन वाईज करून वया घेतला किंवा 12 येतात. तर एक डझन मध्ये 12 येतात. मग 12 भागिले 54 करू नका उत्तर येते. आधी काय करू शकतो मी एका पेन्सिलचा किंमत काढू शकतो. बघा सर मग एका पेन्सिलचा किंमत निघालं की बाकीच्या सगळ्या गोष्टी होऊन जातात. 13.50 छेद 9 मी काय करणार एका पेन्सिलचा किंमत काढून घेतो. बघा भाग मारा सर 9 1 9 9 1 9 पॉइंट दिला. मग आता पुढे काय करणार सर हे बघा राहिलं किती माग 4 8 9 5 45 आणि हा शून्याला शून्य म्हणजे होतो एक पेन्सिली कितीला पडतं आपल्याला 1.5 रुपयाला पडतं. 1 रुपये 50 पैसा. मग पुढे काय म्हणलंय तर 54 रुपयात किती डझन पेन्सिल येतील बरोबर आहे. मग मी काय करतो आता 54 भागिले 1.5 ला 54 ला 1.5 ने भागून घेतो म्हणजे किती डझन येईल कळलं. मग इथे काय करू शकतो मी पॉइंट काढण्यासाठी गुणिले 10 करतो म्हणजे येतं का बघा हा होतो 540 छेद 15 15 1 15 15 त्रिक 45 किती राहतात आता 45 9 राहिले 15 17 90 म्हणजे येतात 36. मग काय सर 36 डझन आहे का 36 उत्तर आले आपला. म्हणजे काय डझनची क्वांटिटी होती. तर मग 36 मध्ये किती डझन येतात 36 ही क्वांटिटी भेटली आपल्याला समजलं का. 36 क्वांटिटी भेटली म्हणजे एका डझन मध्ये 12 मग 12 त्रिक 36 म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक का ऑप्शन क्रमांक सी तिसरा हा ऑप्शन क्रमांक तिसरा ॲक्युरेट आहे. पुढचा क्वेश्चन बघू शकता. सर बघा 7वा क्वेश्चन एका चाकाचे एका सेकंदात 8 फेरे होतात. हा क्वेश्चन सोलापूर ग्रामीण चालक यासाठी आहे तसा क्वेश्चन आलाय. म्हणजे सोलापूर ग्रामीण साठी जो चालक आहे सोलापूर ग्रामीण चालक साठी जो क्वेश्चन आला तो रायगड साठी आहे तसा क्वेश्चन आलाय. समजलं का. एका चाकाचे एका सेकंदात 8 फेरे होतात. एका सेकंदात किती फेरे होतात 8 फेरे होतात. मग आता काय करायचं तर
तर त्या चाकाचे 1.5 मिनिट म्हणजे किती? 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. पुढे अर्धा मिनिट राहिला, अर्धा मिनिट म्हणजे होतो 30 सेकंद, म्हणजे टोटल झाले 90 सेकंद. समजतं का इथं? 90 सेकंद झाले. मग मी काय करू शकतो? 90 सेकंदला 8 ने गुणून घेऊ शकतो. 8 0 0 8 9 72 म्हणजे ती चाक 1.5 मिनिटात 720 वेळा रक्के फिरू शकते. समजतं? एकदम इझी क्वेश्चन आहेत सगळे. कन्सेप्ट जर क्लिअर असेल आणि तुम्ही रेग्युलर जर गणिताचं सोल्युशन जर पाहत असाल तर तुम्हाला समजून जाईल कोणत्या क्वेश्चन रिपीट होत आहेत. मी सांगतो तुम्हाला सगळ्या क्वेश्चन कशा प्रकारे रिपीट होत आहे. पुढचा क्वेश्चन बघा कशा प्रकारे सोपा आहे. बघा खूप सोपे क्वेश्चन आले. 8वा क्वेश्चन काय म्हणते बघा. काय म्हणते 8वा क्वेश्चन? दिलेल्या वर्गाचे वर्गमूळ काढा म्हणते. एवढंच आहे. हा का? एवढंच आहे का? इथं बघा हा वर्गमूळाचं चिन्ह आहे. हो सर. मग आता काय? 0.0169 या संख्येचा वर्गमूळ काय आहे? जर पॉइंट मध्ये जर वर्ग जर दिला असेल आणि त्याला जर वर्गमूळ काढायचे असेल, जेवढ्या संख्या सोडून पॉइंट आहे तिथं बघा, जेवढ्या संख्या सोडून पॉइंट आहे त्या संख्येचा अर्धा घ्यायचा. म्हणजे काय? 4 संख्या सोडून पॉइंट आहे म्हणजे 4 चा अर्धा किती होतो? 2. मग आन्सरला 2 संख्या सोडून पॉइंट येणार. समजतं? जर 8 संख्या सोडून जर पॉइंट असेल, क्वेश्चन मध्ये 8 संख्या सोडून पॉइंट असेल तर तुमच्या आन्सरला 8 चा अर्धा 4 म्हणजे तुमच्या आन्सरला 4 सोडून पॉइंट असणार आहे. मग आता इथे किती पॉइंट आहेत? 1 2 3 4 म्हणजे 4 घड सोडून पॉइंट आहे. मग आन्सरला किती घड सोडून पॉइंट येणार आहे? 2 घड सोडून. म्हणजे राईट साइडहून 2 घड सोडून पॉइंट असणार आहे. म्हणजे आपला आन्सर दुसरा ऑप्शन क्रमांक दुसरा बी हा राईट असणार आहे. समजतंय? पुढचा क्वेश्चन बघा खूप सोपा आहे. 42875 या संख्येचं काय? घनमूळ काढा म्हटलंय. मग काय करणार सर? मग आता सगळ्यांचं बघायचं बसणार तर 25 गुणिले 25 गुणिले 25 55 गुणिले 55 35 गुणिले 35 अशा प्रकारे करायचं का? कशा प्रकारे शॉर्टकट पद्धतीने सोडवायचं बघा. फक्त थोडं लक्ष द्या. तेव्हा या संख्येचा आता शेवटी 5 आहे म्हणजे मी काय करणार? घनमूळ वगैरे काढायचं असेल किंवा घन काढायचं शेवटी 5 संख्येचा म्हणजे गुणाकार करताना तो शेवटी 5च येतो. मग आता पुढे सर या 3 संख्या सोडून द्या. आता पुढच्या हा 42 च्या अगोदरचा परफेक्ट क्यूब संख्या कोणता आहे? 42 च्या अगोदरचा 27 आहे. मग 27 वर घनमूळ काय आहे? 3 आहे. म्हणजे तुमचा आन्सर आहे 35. सर कशा प्रकारे सोडवलात? यासाठी विजन पोलीस YouTube चॅनलवर लवकरच बेसिक शॉर्टकट्स घेणार आहे. त्यावर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आहे. पुढे बघा पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे? सर इथं खूप प्रकारचे आम्ही जिथे शिकलोय ते खूप प्रकारचे म्हणजे असे शॉर्टकट सांगितले. पाया समान असताना कशा प्रकारे निवडायचा, पाया भिन्न असताना कशा प्रकारे निवडायचा, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर आम्ही कशा प्रकारे सोडवू सर? हे बघा कशा प्रकारे सोडवायचं. डोकं जर तेव्हा चालत असेल तर डायरेक्ट भाग मारा. ज्याचा भागाकार मोठा येतो तो मोठा असणार आहे. 6 1 6 6 1 6 किती राहतात? 1 राहिला पॉइंट दिला 10 झाले. मग आता पुढे काय होतो? 6 1 6 आता किती राहतात? 4 राहतात का अजून? 6 5 30 6 6 36 बरोबर आहे. इथपर्यंत पुढे बघा 11 1 11 11 1 11 पॉइंट दिला. पुढे काय येणार आहे? 1 राहिला बरोबर म्हणजे 0 अजून 1 आता 10 होत येते. आता 100 झाला बरोबर आहे इथपर्यंत. मग आता होतो 11 9 99 बस 2 पॉइंट. पुढे 18 1 18 18 1 18 किती राहिला? आता 1 घेतला म्हणजे किती होतो? 10 होतो. 0 घेतला आता किती होतो? 100 बरोबर आहे का? समजतं इथपर्यंत? 18 पंचन 90 हा झाला. याचा भाग मारून बघा. आता 8 1 8 8 1 8 किती राहतात? 1 राहिला 10 झाले. मग आता किती होतो? 8 1 8 आता किती राहतात? 2 राहतात. 8 2 16 बरोबर आहे. म्हणता या आता याच्यामध्ये बघा आता 1.16 1.09 1.05 1.12 आता ह्या मोठं कोणतं आहे? या 4 पर्यायापैकी मोठा अपूर्णांक कोणता आहे?
सांगितलं तर तुम्हाला भाग मारून दाखवलं. आता कशावर कोणता मोठा आहे? आता 1.16 मोठा आहे, 1.09, 1.05, 1.12. यापैकी ऑप्शन क्रमांक आपला 1 हा ऍक्युरेट असणार आहे. समजतं व्यवस्थित? जास्त डोकं जर चाललं नाही अशा बरोबर भाग मारून घ्यायचा. क्वेश्चन नंबर 11 पहा कशा प्रकारे क्वेश्चन दिले. कधी सहीला गेला तुम्ही फिरायला वगैरे, हा जोडपेने जात असता तिकडे. आता बघा जोडपणे म्हणजे मित्र मित्र वगैरे, मी दुसरा कोणताही विचार आणला नाही अजून मनात आलाय का? इकडे लक्ष द्या. बघा 65 विद्यार्थ्यांचा सहलीचा एकूण खर्च 7,800 रुपये आहे. किती विद्यार्थ्यांचा? 65 विद्यार्थ्यांचा. खूप कमी आहे. आमच्यानंतर एका विद्यार्थ्याचा खर्च 10,000 होता. तर 90 विद्यार्थ्यांचा सहलीचा एकूण खर्च किती? बरोबर आहे? हो. मग असा कशा प्रकारे काढायचा? इथं बघा 65 विद्यार्थ्यांचा सहलीचा खर्च किती आहे? 7,800 रुपये. पुढे काय विचारलंय? 90 विद्यार्थ्यांचा खर्च किती? मग किती होतो याला समजा x मानतो. बरोबर आहे? आपल्याला काय काढायचं? x. मग क्रॉस गुणाकार करू शकतो. म्हणजे काय? 90 गुणिले 7,800 छेद इथं बघा छेद मी डायरेक्ट 65 घेतला. का असेल असं काय केला? इथं x बरोबर आहे. हो का सर? हो. कशा प्रकारे येतो बघा, हा इथे येतो 65 गुणिले x. हा इथं खाली होतो x इज इक्वल टू अशा प्रकारे. मग हा गुणाकार इकडे आला भाग होतो. मग आता इथं बघा भाग मारा. शेवटी 5 आहे आणि इथं 0 आहे. इथं सुद्धा 0 म्हणजे 5 ने भाग जातो. 5 1 5, 5 3 15, 5 1 5. किती राहतात? 2. 5 5 25. किती राहतात? 3. 28 मध्ये 3 राहतात का? 5 7 30 0. आता पुढे सर 13 1 13 13 13 1 13. आता किती राहतात? 2 राहतात का? 13 2 26. आता किती राहतात? 0. म्हणजे काय होतो? 120 गुणिले 90. हो का सर? हो. मग आता 0 ला 0, 9 2 18. चला एक पुढे काय होतो? 9 1 9 आणि 1 10 आणि हा 0 राहिलेला म्हणजे होतो 10,800. ऑप्शन क्रमांक 14 डी. सोपं आहे का? दिसते व्यवस्थित? तर दिसते व्यवस्थित? दिसत नसेल तर कमेंट करा. समजत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. ते फ्युचर आता पोलीस भरती देणार आहेत त्यांना कशा प्रकारे क्वेश्चन पेपर येतात, गणिताचे कशा प्रकारे क्वेश्चन येतात हे त्यांनाही समजू द्या आणि तुम्हीही समजून घ्या. समस्या व्यवस्थित कशा प्रकारे काढणे? शॉर्टकट पद्धत काढली. ओके. पुढचा क्वेश्चन घ्या. पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 12 आहे. खूप सोपे क्वेश्चन आहे. कशा प्रकारे सोडायचं बघा. जर 30 म्हशींना लागणारे खाद्य 42 गायींना पुरतो. समजतं इथं बरेच. पुढे काय म्हणलं बघा. तर 70 गायींना लागणारे खाद्य किती म्हशींना पुरेल? सोपं क्वेश्चन आहे. कशा प्रकारे सोडायचं बघा. इथं बघा 70 गायींना लागणारे खाद्य x म्हशींना पुरेल. बरोबर आहे? अशा प्रकारे मी लिहून घेतलं. आता पुढे काय करणार मी? इथं बघा हा इथं म्हशी आणि हा इथं गाय. आता 30 म्हशींना लागणारे खाद्य किती गायींना पुरतो? 42 गायींना. पुढे काय म्हटलंय? x म्हशींना लागणारे खाद्य किती गायींना पुरतो? 70 गायींना. इथपर्यंत समजतं? आता एकदम सोपा आन्सर आहे. कशा प्रकारे? क्रॉस गुणाकार करा, आन्सर निघून जातो. तेव्हा मग इथं सोडवतो मी. काय होतो? x गुणिले 42 बरोबर 30 गुणिले 70. मग काय होतो? 30 गुणिले 70 हा बरोबर x ला x हा 42 इकडे येतो छेदस्थानी. हा झाला 42.
आता तुम्ही भाग मारू शकता. कशा प्रकारे भाग मारणार बघा, इथं समजते कशा प्रकारे सोडवले. खूप सोपं आहे. मग आता हे बघा, दोन्ही भाग मारा. शेवटी दोन्ही म्हणजे बे दोन्ही 4, बे 1 बे, बरोबर आहे इथपर्यंत. तेव्हा पुढे काय होतो याला, बे 1 बे, बे 5 10 इथपर्यंत ओके. हे बघा पुढे 7 1 7 8 0 7 3 21 इथपर्यंत ओके. 3 1 3 3 5 15 राहते आता x बरोबर 5 गुणिले 10. हे बघा 3 5 15 केलं होतं, हा 5 आता गुणिले हा 10 ला 10 म्हणजे होतो 50. x बरोबर 50. आम्ही x ची किंमत काय मानलाय, 70 गायींना लागणारे खाद्य 50 म्हशींना पुरे. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक आहे ए. समस्त व्यवस्थित कशा प्रकारे सोडवलंय. क्वेश्चन नंबर 13 बघा कशा प्रकारे सोडवायचे. काही माणसे एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. किती दिवसात पूर्ण करतात, 18 दिवसात पूर्ण करतात. जर माणसाची संख्या 2 केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी आणखी किती दिवस लागेल, हा क्वेश्चन विचारलाय. मग आता विचार करा, एक काम आहे ते 18 दिवसात पूर्ण होणार आहे. इथपर्यंत कळतं 18 दिवसात पूर्ण होणार आहे. मग त्याने पुढे काय केलंय, माणसाची संख्या 2 केलंय. म्हणजे काय, कमी केलंय. 2 पट कमी केलेलं आहे. काम करणारे लोक जर कमी असेल तर वेळ वाढतो. आता तुम्हाला माहिती आहे मग सोडवायचा कसं बघा. मी काय करतो इथं, हे बघा ह्या 203 चा इन्व्हर्स करतो. म्हणजे कसं होणार, 18 गुणिले 3/2 होणार. त्याला सोडवणार कसं, बे 1 बे, बे 9 18 9 गुणिले 3 किती होतं, 9 त्रिक 27. मग तुम्हाला काय वाटणार, सर इथं ऑप्शन मध्ये 27 आहे. बघा ऑप्शन क्रमांक तिसरा हा ऍक्युरेट असणार आहे. नाहीये, ऑप्शन क्रमांक तिसरा हा ऍक्युरेट होत नाही. तिथं काय म्हणलंय, 2 केल्यास तर ते काम पूर्ण करण्यासाठी आणखी किती दिवस लागेल. ऑलरेडी आता 18 दिवसाचं काम आहे. समजतं का, 18 दिवसाचं काम आहे. जर लोकांची संख्या 2 केली असेल तर किती दिवस अजून लागेल, हे 18 दिवस सोडून अजून किती दिवस लागेल हे विचारले तुम्ही क्वेश्चन मध्ये. मग आता आपण जर आन्सर जर काढला तर 27 दिवस दाखवते. या 27 पैकी 18 सोडून द्या, राहिले किती, 9 राहतात का, 9 दिवस राहतात. 27 दिवसापैकी ऑलरेडी आपल्याकडे 18 दिवस आहेत. म्हणजे शिल्लक दिवस अजून किती राहतात, 9. त्यांनी विचारलंय काय, काम करण्यास आणखी किती दिवस लागेल, आणखी आपल्याला 9 दिवस लागेल. म्हणजे हा ऑप्शन क्रमांक 1 हा ऍक्युरेट आहे. समजतं मी काय बोलतो, कशा प्रकारे सोडवायचा. एक गोष्ट लक्षात ठेवा, कामासाठी लागणारा वेळ आणि काम करणाऱ्या लोकांची संख्या याचा गुणोत्तर इन्व्हर्स असतो. इथं बघा, जर लोकांची संख्या 2 केला तर लागणारा वेळ 3/2 होतो. म्हणजे काय, याचा इन्व्हर्स होतो. इन्व्हर्स म्हणजे काय, अंशाचा छेदाचा अंश. अशा प्रकारे काम करणारे किती आहेत, 2 आहे. मग लागणारा वेळ किती, त्या काम करणाऱ्या लोकांचा इन्व्हर्स म्हणजे 3/2. अशा प्रकारे समजतं. ह्यावर मी दिलेल्या दिवसाला 3/2 ने भाग मारून घेतला व्यवस्थित. 27 दिवस आले तर त्यांनी काय म्हणले, हे 18 दिवसाला सोडून 18 दिवसालाच भाग मारला पाहिजे. या 18 दिवसाला सोडून आणखी किती दिवस लागेल, आणखी आपल्याला किती दिवस लागेल, 9 दिवस लागेल. काही मुलांना 27 आले, काही मुलांचा 12 आलाय. हे दोन्ही आन्सर चुकीचे आहेत. समजलं का. पुढचा क्वेश्चन घ्यायचा. क्वेश्चन नंबर 14 बघा कशा प्रकारे सोडवायचे. एकदम सोपे क्वेश्चन आले. फक्त माइंड जर आपला काम असला की सगळ्या गणित सुटून जातात. शाब्दिक उदाहरणे घाबरून जायचे आणि शाब्दिक उदाहरणाला हे खूप सोपे असतात. फक्त आपल्याला व्यवस्थित वाचता आलं पाहिजे, लक्षात आपला एका जागेवर असलं पाहिजे. काय म्हणते 14वा क्वेश्चन, ताशी 80 किलोमीटर वेगाने म्हणजे 80 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणारी 260 मीटर लांबीची आगगाडी म्हणजे रेल्वे एक बोगदा 45 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती आहे. म्हणजे इथे काय दिले आपल्याकडं, काय दिलंय, स्पीड दिलंय, टाइम दिलंय, मग डिस्टन्स काढायचंय. डिस्टन्स दोन गोष्टी, एका गोष्टीचं दिलंय, एका गोष्टीचा डिस्टन्स काढायचंय. तो डिस्टन्स म्हणजे आता अंतर काढायचंय. आता काढायचं कशा प्रकारे बघा, इथं बघा. आता काय दिलंय इथं, अंतर मध्ये काय दिलंय हे आधी बघून घ्या. अंतर मध्ये काय दिलंय,
अंतर बरोबर ह्या रेल्वेच्या क्वेश्चन मध्ये अंतर मध्ये काय काय येतं बघा. रेल्वेची लांबी इथं बघा, रेल्वेची लांबी अधिक काय बोगद्याची लांबी किंवा फुलाची लांबी किंवा प्लॅटफॉर्मची लांबी. समजतं इथं बरं, प्लॅटफॉर्मची लांबी प्लस रेल्वेची लांबी बरोबर अंतर होतं. इथंपर्यंत समजतं. आता सर सोडवायचं कसं बघा. काय वेग बरोबर आहे सूत्र. वेग बरोबर अंतर मध्ये मी काय काय सांगितलं, अंतर छेद वेळ. बरोबर आहे, व्यवस्थित दिसतंय व्यवस्थित. मग आता पुढं बघा. इथं वेग जो दिलाय तो 80 किलोमीटर पर तास आहे आणि जो अंतर आहे तो मीटर मध्ये आहे. किलोमीटरचा आम्ही मीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊ शकतो. हो सर, कशा प्रकारे. किलोमीटर मध्ये असेल तर जर मीटर मध्ये करायचं असेल तर 5/18 ने गुणून घ्या. त्यानंतर एखादी गोष्ट जर मीटर मध्ये असेल त्याला किलोमीटर मध्ये जर करून घ्यायचं असेल तर 18/5 ने गुणून घ्या. इथपर्यंत ओके. मग सर आता किंमत ठेवा आधी. 80 ला 80. अंतर किती आपला, रेल्वेची लांबी ऑलरेडी दिली आपल्याला किती आहे 260 बरोबर आहे. अधिक बोगद्याची लांबी काढायची, रेल्वेची लांबी अधिक या तिघांपैकी एक, बोगद्याची लांबी किंवा प्लॅटफॉर्मची लांबी किंवा पुलाची लांबी. इथपर्यंत ओके. रेल्वेची लांबी दिली आता किती 260 अधिक कशाचं काढायचे, बोगद्याची लांबीला आम्ही इथं घेऊया. बोगद्याची लांबी घेऊ आम्ही x. मग आता हा x ला x छेद वेळ किती आहे 45 मिनिट सेकंद. इथपर्यंत ओके. मग आता सर पुढे सोडवायचा कसा. इथं बघा, पहिला हा किलोमीटर प्रति तास आहे, तो किलोमीटर प्रति तास आहे, मीटर प्रति सेकंद करू शकतो. मग 5/18 बरोबर 260 अधिक x छेद 45 ला 45. हा इथं मराठीत चालय, त्याला इंग्लिश मध्ये. आता सोडवा. आता तेव्हा हा तरी तिकडे घेतो पुढे. आता बघा तेव्हा 80 गुणिले 5/18 बरोबर आहे 18 गुणिले काय करू शकतो 45 बरोबर 260 अधिक x बरोबर आहे. हा जो भागाकार असतो इकडे आल्यावर होतो गुणाकार बरोबर. आता भाग मारा, काय होतो 3×18 इथे बरोबर आहे का. 3×1 = 3, 3×5 = 15 बरोबर आहे. 3×2 = 6, 3×5 = 15. इथपर्यंत ओके. मग राहतो का आता 80 गुणिले 5/2 गुणिले 5 बरोबर 260. समजतं इथपर्यंत. बे 1 बे 40 80 म्हणजे छेदस्थानाचे सगळे क्लिअर संख्या गेले. अधिक x ला अधिक x घेतला. पुढे बघा काय करायचं इथं आता 40 गुणिले 5×25 बरोबर 260 अधिक x. मग 4×5 किती होतो हा 100 आणि हा 0 बरोबर 260 अधिक x. इकडे घ्या आता तेव्हा दिसतंय इथं व्यवस्थित. बघा आता किती राहतो 1000 वजा 260 बरोबर x बरोबर आहे. मग 1000 मधून 260 गेले किती राहतात 740 बरोबर x. x काय मानले आम्ही बोगद्याची लांबी बरोबर x. म्हणजे आपला आन्सर क्रमांक दुसरा बी हा ऍक्युरेट आहे. समजतं. आता क्वेश्चन नंबर 15 बघा कशा प्रकारे सोडायचंय. खूप सोपे क्वेश्चन आहे, त्याचा उत्तर काही मुलांनी चुकलेला आहे, काही मुलांचं बरोबर आहे. आता कशा प्रकारे सोडवायचं बघा. आधी दिले काय तो बघा एक इंजिन बोटीचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग 18 किलोमीटर प्रति तास आहे व पाण्याचा प्रवाहाच्या ताशी वेग 2.5 किलोमीटर. तर त्या बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध
ताशी वेग काढा म्हणते. आधी तर काय काढू शकतो आम्ही बघा, आधी काय करू शकतो, बोटीचा स्थिर पाण्यातील वेग काढू आम्ही, त्यानंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग निघू शकतो. मग मी कशा प्रकारे सोडवणार बघा, तेव्हा पहिला काय करणार, बोटीचा स्थिर पाण्यातील वेग काढायचे, आपल्याला वेग काढायचे. मग आम्ही इथं आन्सर मध्ये पहिला बघा, बोटीचा स्थिर पाण्यातील वेग बरोबर काय, आता स्थिर पाण्यातील वेग बरोबर काय, बोटीचा प्रवाहाच्या दिशेनेचा वेग, इथं बघा काय तो प्रवाहाच्या दिशेचा वेग, बोटीचा प्रवाहाच्या दिशेचा वेग वजा काय, पाण्याचा प्रवाहाचा वेग, पाण्याचा वेग एवढं लिहिलं तरी चालतं. वेग इथं बरेच समजतात. पहिल्यांदा बघा, बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढण्यासाठी आधी आपल्याला बोटीचा स्थिर पाण्यातील वेग काढून घ्या. मग बोटीचा प्रवाहाच्या दिशेचा वेग किती आहे, 18 वजा पाण्याचा वेग किती आहे, 2.5. इथं पर्यंत समजतं, व्यवस्थित समजतं का? मग त्याचा वजाबाकी करायला किती येतं उत्तर आता, तेव्हा 18 वजा किती 2.5, इथं 0, मग 5 ला 5 इथं 5 आणि आहे म्हणजे 15.5 हा बोटीचा स्थिर पाण्यातील वेग निघतो. स्थिर पाण्यातील वेग निघतो. काही मुलांचा हाच आन्सर राईट केलेला आहे, ऑप्शन 1 हा राईट केलेला आहे काही मुलांनी. मग आता आपल्याला काय करायचंय, बोटीचा पाण्याचा विरुद्ध वेग काढायचा, बरोबर. मग कशा प्रकारे, बरोबर काय करू शकतो मी, स्थिर पाण्यातील वेग, तेव्हा कोणाचा, बोटीचा ना, स्थिर पाण्याचा वेग, स्थिर पाण्यातील बोटीचा वेग वजा काय, पाण्याचा वेग, बरोबर आहे, पाण्याचा वेग, हो पाणीचा वेग. स्थिर पाण्यातील वेग किती आपला बोटीचा, 15.5 वजा पाणीचा वेग 2.5, मग किती येतो 13, बरोबर आहे का? मग इथं आन्सर काय येतो, बोटीचा काय, प्रवाहाचा विरुद्ध दिशेने वेग, प्रवाहाचा विरुद्ध दिशेने वेग बरोबर 13 किलोमीटर पर आवर असा निघतो. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 3 सी हा ऍक्युरेट असणार आहे. समजते तर बरे. मग काही मुलांचा आन्सर आलाय 15.5 किलोमीटर प्रति तास, पण ऑप्शन त्याचा चुकलेला आहे. ऑप्शन क्रमांक सी हा ऍक्युरेट आहे. पहिल्यांदा बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर वेग काढायचा असेल तर आधी त्या बोटीचा स्थिर पाण्यातील वेग काढून घ्यायचा, त्यानंतर बोटीचा पाण्याचा म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढायचा. बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध वेग म्हणजे पुढं स्थिर पाण्यातील बोटीचा वेग वजा पाण्याचा वेग, 15.5 वजा 2.5 बरोबर इथं बोटीचा प्रवाहाचा विरुद्ध दिशेने वेग बरोबर 13 किलोमीटर प्रति तास. अशा प्रकारे सोडवायचा. समजतं का खाली बसलेले? असे चुकू नका. पुढचा क्वेश्चन बघायचा आता. ओके, क्वेश्चन नंबर 16 बघा कशा प्रकारे सोडवायचे. सोपे क्वेश्चन आले खूप. तेव्हा 15x 24 आणि 32 या संख्या प्रमाणात आहेत तर x बरोबर क्वेश्चन मार्क म्हणतात. आता याला सोडवायचा कसा, हे बघा अशा प्रकारे त्यांनी म्हणलंय 15x 24 आणि 32 अशा प्रकारे आहेत. मग त्याला काय करायचं, या संख्या प्रमाणात आहेत तर x बरोबर क्वेश्चन मार्क म्हणले त्याने. मग मी काय करतो, हे बघा
15/x बरोबर 24/32 अशा प्रकारे करून घेतो. मग आता इथं डायरेक्ट क्रॉस गुणाकार करू शकता किंवा काय करू शकता, भाग आधी भाग मारून घ्या. कशाने भाग मारता, बे दोन्ही 4, इथे किती होतो, बे सक 12 आलून जातो, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16. मग काय होतो 15/x बरोबर 3/4 येतो. मग आता क्रॉस गुणाकार करून घ्या. काय होतो 15 गुणिले 4 बरोबर 3 गुणिले x. मग काय होतो 15 गुणिले 4/3 बरोबर x. 3 1 3, 3 15, 25 म्हणजे काय होतो 20 बरोबर x. बरोबर आहे का. इथं तुम्ही डायरेक्ट क्रॉस गुणाकार करून घेतला असता. इथं शॉर्टकट मध्ये केला म्हणजे तुमचा गणित लेंदी होऊ नये म्हणून. समजलं कशा प्रकारे सोडवायचा. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक बी हा ऍक्युरेट आहे. समजते व्यवस्थित गणित सगळे, आतापर्यंत सगळे गणित व्यवस्थित समजले. कोणाला काय डाऊट असेल तर विचारा आताच. पुढचा गणित बघायचं आपल्याला आता 17वा क्वेश्चन. राहिले तर 2-3 क्वेश्चन रायगड साठी. एकूण 20 क्वेश्चन आले होते. समजतं. गणित जर समजलं तुम्हाला पाठ करायची गरज नाही. एकदा गणित समजलं की मग बोलीगत राडाच होतो त्याचा. बघा आता काय एका व्यवहारात झालेला 10,500 रुपये नफा ब आणि क या तिघांना अनुक्रमे 3, 5, 7 या प्रमाणात वाटल्यास क ला मिळणारा वाटा किती. याला शॉर्टकट भाग कशा प्रकारे सोडायचा. आणि मी काय करतो, अ चं प्रमाण किती आहे 3, ब चं प्रमाण किती आहे 5 गुणोत्तर आणि क चा गुणोत्तर किती आहे 7. तिघाचा बेरीज करा किती होतो 15. इथपर्यंत ओके. पुढं एकूण नफा किती झालाय 10,500. बरोबर आहे. हो सर बरोबर आहे. कोणाचं काढायचं आपल्याला, कोणाचा वाटा काढायचंय कचा. गुणोत्तर किती आहे 7. एकूण गुणोत्तराची बेरीज किती आहे 15. भाग मारा. तर असं कसं भाग तरी मारा. आता तुम्हाला समजतंय एकदम शॉर्टकट आन्सर. हे बघा 5 ने भाग जाऊ शकतो ना. 5 3 15, 5 2 10, 5 1 5 0 0. बरोबर आहे. 7 1 7 3 1 3, 3 7 21 0 आणि 0. 700 गुणिले 7, 7 गुणिले 7 किती होतो 49 0 0. ऑप्शन आहे का कुठं आता. ऑप्शन क्रमांक ए. समजते कशा प्रकारे सोडवला. क्वेश्चन नंबर 18 बघा कशा प्रकारे सोडवायचंय. खूप सोपे क्वेश्चन आले. फक्त आपल्याला व्यवस्थित त्याचा आन्सर काढता आला पाहिजे. काय बघा, आई व मुलगा यांच्या 5 वर्षापूर्वीचा वयातील फरक 25 वर्ष होता. समजते तर बरे 25 वर्ष होता व 5 वर्षानंतर त्याच्या वयाचे गुणोत्तर 9/4 आहे. इथपर्यंत ओके. तर 5 वर्षापूर्वीचे वय किती इथपर्यंत समजतं. समजा हे बघा कन्सेप्ट थ्रू बघायचं, शॉर्टकट बघायचं नाही. शॉर्टकट हे आपल्या बेसिक मॅथ मध्ये किंवा आपल्या ऍडव्हान्स मॅथ मध्ये शॉर्टकट सगळ्या गोष्टी शॉर्टकट बघायचे. इथे बघा समजा मी काय म्हणलं, समजा काय समजायचंय आईचे वय बरोबर x मानू व मुलगा त्याचा मुलगा जो असेल मुलगाचा वय बरोबर y मानू. इथपर्यंत ओके. समज इथपर्यंत. पुढे बघा आता त्यांच्या 5 वर्षापूर्वी म्हणजे आज जर समजा आज जर माझा वय 20 असेल तर 5 वर्षापूर्वी किती असणार आहे 15 असणार आहे. मग 5 वर्षापूर्वीसाठी मी काय करणार आहे 5 वजा करणार आहे. मग आज जर माझं वय 1 असेल तर 5 वर्षापूर्वी त्या वयामधनं 5 वजा करू शकतो मी. इथपर्यंत कळतं हो सर. मग बघा पहिल्या कंडिशन प्रमाणे पहिली कंडिशन काय, आई व मुलगा यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयातील फरक 25 होता. मग मी काय करतो बघा x - 5 - x
सॉरी y वजा 5 बरोबर 25. बरोबर आहे. फरक म्हणजे वजा त्यांचा 5 वर्ष, आईचा 5 वर्षापूर्वीचा वय वजा मुलगाचा 5 वर्षापूर्वीचा वय बरोबर 25. पण याला मी अशा प्रकारे घेऊ शकतो x वजा 5 वजा y अधिक 5 बरोबर 25. सर कशा प्रकारे? हा वजा इथं काय नाही म्हणजे अधिक, वजा गुणिले अधिक वजा, वजा वजा अधिक, बरोबर. हा 5 आणि हा 5 जातो म्हणजे x वजा y बरोबर 25. तर मी अशा प्रकारे लिहू शकतो x बरोबर y अधिक 25. हा वजा y इकडे गेल्यावर होतो अधिक, बरोबर. इथपर्यंत लिहू शकतो. हा 1 ह्याला समीकरण 1 द्या. मग दुसरं काय करू शकता सर? आता दुसरा कंडिशन बघा. आता व 5 वर्षानंतर त्यांचा वयाचे गुणोत्तर 94 आहे. आता समजा हे बघा माझा आज 15 वर्ष वय, मग 5 वर्षानंतर किती असणार आहे? अधिक 5 जर केला तर होतो 20, बरोबर आहे. मग अशाच प्रकारे आज माझं वय किती आहे? x आहे. आईचं वय किती आहे? x आहे. मग मी 5 वर्षानंतर त्यांचा किती वय किती होऊ शकतो? x प्लस 5 आणि मुलगाचं किती होतो? y प्लस 5. पुढे काय म्हणतो बघा, त्यांच्या वयाचे गुणोत्तर 94 आहे. तर याला मी अशा प्रकारे करू शकतो 94 आहे आणि याला यांचा गुणोत्तर ठेवलं. मग पुढे आता x प्लस 5 आणि y प्लस 5 इज इक्वल टू 9/4 अशा प्रकारे येऊ शकतो. समस्या व्यवस्थित खाली बसलेले, फक्त कन्सेप्ट बघा व्यवस्थित. या शाब्दिक गणिताला सोडवायचा कसा शॉर्टकट आहे आपल्या ऍडव्हान्स बॅच मध्ये, याचे सगळे शॉर्टकट येतील, सगळ्या व्यवस्थित येतील. फक्त इथं बघा. मग काय तेव्हा त्याचा क्रॉस गुणाकार x कंसात सॉरी 4 कंसात x अधिक 5 बरोबर 9 कंसात y प्लस 5 बरोबर आहे. हा इकडे आईचा तिकडे गेला. मग आता गुणाकार करा. किती होतो हा? 4x अधिक 4 20 बरोबर. इथपर्यंत ओके आहे का? इथपर्यंत ओके आहे. ओके आहे. पुढे काय करता आता? हे 9y ला 9y अधिक 9 5 45. मग मी काय करू शकतो? ही x दिसते का? हा इथं x ची किंमत मी ठेवू शकतो 4 गुणिले x ची किंमत y प्लस 25 अधिक 20 इज इक्वल टू 9y प्लस 45. मग पुढे बघा हा y आहे ना, मग काय होतो 4y अधिक 4 25 100 अधिक 20 बरोबर 9y अधिक 45. मग आता संख्या एका स्थानी घ्या आणि व्हेरिएबल असलेले एका साईडला घ्या. मग 4y वजा 9y बरोबर हे 100 आणि 20 120 हा वजा अधिक 45 बरोबर आहे का? मग वजा 5y बरोबर 75 आलं का वजा 75. मग हा कॅन्सल झाला. y बरोबर 75/5 5 1 5 5 1 5 5 5 25. y बरोबर येतं आपलं 15. बट आपल्याला वय कोणाचं काढायचंय? आईचं. आणि कधीच काढायचंय? 5 वर्षापूर्वीचा. हा 5 वर्षानंतरचा वयावर न निघतंय इथं. या आम्ही समीकरण 5 वर्षानंतरचे पूर्वीचं काढायचं आपल्याला. मग मी काय करू शकतो इथं बघा, इकडे बघा आता. मग आता की y ची किंमत मी समीकरण 1 मध्ये ठेवू शकतो. हो सर ठेवू शकता. x बरोबर y किती आहे आज लिहून घ्या. y अधिक 25. y किती आले 15 अधिक 25 बरोबर किती होतो 40. x बरोबर 40. हे कधीचं वय आलंय? हे वय कधीचं आलंय बघा. हे वय 5 वर्षानंतर आलंय. आता 5 वर्ष अगोदरचं काढायचंय. अगोदरचं काढायचं म्हणजे ह्यातनं आता हे 40 माझं आता सध्याचं 40 वर्ष आहे. मग 5 वर्ष अगोदर माझं वय किती असणार आहे 35. x इज इक्वल टू 35. आता काही मुलांचं 45 आले, काही मुलांचं 40 आले आणि काही मुलांचा 30 आले. पण ऍक्युरेट आन्सर हे ऑप्शन क्रमांक दुसरा डी हा ऍक्युरेट आहे. समजतं का? इथं व्यवस्थित समजतंय? सर एवढ्या मोठ्या गणित इथं एक एक वाक्यावर एक एक समीकरण तयार करता येतं.
एक एक वाक्यावर एक समीकरण तयार करता येतं आणि प्रत्येक समीकरणावर आपल्याला गणित व्यवस्थित सोडवता येतं. हे जर आपले थोडंफार व्यवस्थित जमले तर पुढचे गणित व्यवस्थित सुटत जातात. समजतं? खाली बसलं सगळ्यांना? पुढचा गणित बघायचा. ओके, पुढचा क्वेश्चन बघा आता. क्वेश्चन नंबर 19 आणि 20 बघा कशा प्रकारे झाले. आता शेवटचे हा क्वेश्चन आहे. समजताना व्यवस्थित आतापर्यंत सगळे क्वेश्चन समजले तुम्हाला. क्वेश्चन नंबर 19 बघा. 2400 पैकी 144 म्हणजे किती? कशा प्रकारे सोडवणार याला? तेव्हा 500 पैकी म्हणजे हा संख्या छेदस्थानी असला पाहिजे. किती पैकी 144 पडले तिला? मग त्या व्यक्तीला म्हणजे हा झाला छेदस्थानी 2400. हा 144 अंशस्थानी आला पाहिजे. 2400 पैकी 144 पडले गुणिले 100 करणार आता. हो सर. मग भाग मारा आता. तेव्हा हा 2 शून्य गेला, हा 2 शून्य गेला. मग पुढे सर आता तेव्हा 12 दोन्ही 24, 12 एक 12 आणि हा बघा 12 दोन्ही 24 बरोबर आहे. मग पुढे भाग मारा आता. बे का बे, बे सक 12 म्हणजे ऑप्शन आपला बी 6. समजता कशा प्रकारे भाग मारला? समजलं नसेल तर आता बघायचा. अजून एकदा बघा. 144 2400 गुणिले 100. हे 2 शून्य गेले. 12 2 24, 12 1 12, 12 2 24, बे एक बे, बे सक 12 म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बी हा ऍक्युरेट असतो. समजते व्यवस्थित? इकडे लक्ष द्या. समजते व्यवस्थित तुम्हाला? क्वेश्चन आता पुढचा बघा. 20वा क्वेश्चन काय म्हणतोय बघा. सर याचा आन्सर कशा प्रकारे सोडवायचा बघा. आता कशा प्रकारे. एक वस्तू 300 रुपये विकल्याने 30 रुपयाचा तोटा होतो. कितीचा तोटा होतो? 300 रुपयाचा. मग ती ह्याच्यावर गेस करा. ती वस्तू 300 रुपयाने विकल्याने 300 रुपये तोटा होतो. मग ती वस्तू कितीला असणार आहे? 330 रुपयाला असणार आहे. पुढे बघा. तर शेकडा तोटा किती? सोपा. एवा ती वस्तू कितीची आहे? एकूण ती वस्तू 330 रुपयाची आहे. इथपर्यंत समजतं? मग आता बघा तोटा कितीचा झालाय? 30चा. ओरिजिनल किंमत किती आहे? ओरिजिनल किंमत किती आहे? 330 गुणिले 100. मग आता हे बघा हा शून्य गेला, हा शून्य गेला बरोबर. इथपर्यंत 3 1 3, 3 0 0, 3 1 3, 3 1 3 म्हणजे राहिले काय आपला 10 इथं 11 गुणिले 10. ह्या एवढ्यावरनं जरी तुम्ही ठरवला, इथं ह्या एवढ्यावरनं जरी ठरवला ऑप्शन तरी राईट आहे. ऑप्शन क्रमांक 4 डी हा ऍक्युरेट आहे. सर कशा प्रकारे तुम्ही अंदाज मारला बघा. इथं बघा 10 गुणिले 10 100 छेद 11. सर तरी तुमचं उत्तर येत नाही. हे बघा आता पुढे त्याला आम्ही अशा प्रकारे पूर्णांक अपूर्णांक कशा प्रकारे करायचा? छेदस्थानी जो असेल त्याला भाजक मध्ये ठेवायचा आणि भाग मारायचा. आता 11 90 99 एक बाकी राहतो. मग याचा पूर्णांक अपूर्णांक जो बाकी राहतो त्याला अंश ठेवा. जो भाजक आहे त्याला छेदस्थानी घ्या. जो भागाकार आले तो पूर्णांक मध्ये घ्या. हे बघा 9.1/11 ऍक्युरेट आहे आन्सर. समजलं कशा प्रकारे? सोपे बेसिक तर जमते तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित. कन्सेप्ट क्लिअर असले ना तर अशा प्रकारे रबक्यात आन्सर सुटून जात आहे. फक्त तुमचा लक्ष फोकस एका ठिकाणी असलं पाहिजे. समजतं? मोह आणि मायामधनं बाहेर या म्हणजे सगळ्या गोष्टी समजतात. ओके. जर गणित समजलं तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब